अंबड गावानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये 7 ते 8 टवाळखोरांनी हॉटेलच्या कामगारांना हॉटेलच्या बाहेर काढून बेदम मारहाण केली। या मारहाणीत एक हॉटेल कर्मचाऱ्याच्या डोळ्याला जबर दुखापत झाली आहे। या प्रकरणी 8 अनोळखी संशयितांच्या विरोधात चुंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भागीनाथ भास्कर लोखंडे वय 32 महाराजा हॉटेल अंबड नाशिक हे अंबड परिसरात असलेल्या हॉटेल महाराजा येथे काम करतात। रात्री 10 वाजेच्या सुमारास 7 ते 8 अनोळखी इसम दारू पिण्यासाठी हॉटेलमध्ये आले। याच वेळी संशयित आरोपीने कुठलेही कारण नसताना फिर्यादी लोखंडे यांना शिवीगाळ करत हॉटेलच्या बाहेर आणले व त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या हॉटेलचे चालक सूर्या महापत, राजू सतप्पा कमलाटी, आशिष मोहन साधुखा यांना देखील लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली। या मारहाणीत फिर्यादी लोखंडे यांच्या डोळ्याला गंभीर इजा झालेली आहे। या प्रकरणी संशयित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेवाळे अधिक तपास करीत आहेत। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।